तुम्ही काय तुम्हाला क्लोरोपायरीफॉसचं द्रावण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, गॅस जर तिथं ते तयार होईल. याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी प्रकाश सापळे योग्य वेळ आहे ही आतापासून तुम्ही सर्वांनी ते लावायला चालू करा. दुसरा महत्त्वाचा विषय, एखाद्या शेतकरी म्हणेल माझं शेत लांब आहे, त्या ठिकाणी लाईटची सोय नाही, तर अशा ठिकाणी काय करायचं? तर अशा ठिकाणी एरंड्या सगळ्याला माहिती आहे, तेव्हा काही तर झाडे तर ह्या एरंड्याच्या एरंड्या तुम्ही काढा. 1 एकर क्षेत्रासाठी 2 किलो एरंडी घ्या, चांगली त्याला कुचा आणि त्याचा भरडा तयार करा. हे एरंड्याचा तयार केलेला भरडा 1 एकर क्षेत्रासाठी 2 किलो घ्या. पाणी पिण्यासाठी आपल्या शेतामध्ये बिंगी असते, बिंगी माहिती ना, माठ छोटा, तो माठ त्या ठिकाणी तुम्ही घ्या आणि हे एरंड्याचा तयार केलेला भरडा त्याच्यामध्ये टाका. 50 ग्राम जे आहे ते हरभऱ्याचं डाळीचं पीठ तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि 30 ते 100 मिली जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ताक जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि एक त्याचं म्हणजे गळ्यापर्यंत त्याचं जे काही पाणी जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये येईल अशा पद्धतीनं पाणी टाका. हे जर तुम्ही केलं तर त्या द्रावणाला जो आहे तो आंबट गोड वास यायला चालू होईल आणि एक वेगळा सुगंध त्या ठिकाणी निर्माण झाल्या कारणाने जे आहे तर हे सगळे भोंगेरे जे आहेत ते त्या द्रावणाकडे आकर्षित होतील. तर हे तयार केलेलं जे काही माठाचं जे काही किंवा बिन